निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा हा मी दादा बोलतो. मी हा, अगोदर बोला या बोला. अनुभव शेअर केला होता. हा 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 हा. काय नाव माझ्या सांगू शकता? नाव नाही सांगू शकत. बरं बरं बरं. हा कोल्हापूरचा आहे मी आणि आता हा. सध्या जॉबला चाकणमध्ये आहे. अच्छा. मी आईचा अनुभव शेअर केलेला. आईचा. हो 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 हो. नृसिंहवाडी तो बरं बरं बरं. रिक्षामध्ये चक्कर आली होती. हो हो आता हो. आहे तो हा माझा अनुभव आहे. अच्छा अच्छा, सांग. मी चाकण येतोय. अच्छा. हा. जॉबला कुठे कसे करताय जॉब? चाकण पुणे. बरं बरं. हा हा. माझं बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय. अरे वा. हा आणि माझ्या जॉबच्या कशा 2 शिफ्ट असतात. हा 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 हा. एक असते 9 ते 5:30 आणि दुसरी असते दुपारी 3 ते रात्री 11:30. अच्छा. हा 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 हा. अनुभव असा की दिनांक 30 मे 2024 रोजी अच्छा. माझी हा सेकंड शिफ्ट होती. हा हा. मग शिफ्ट वरून माझी शिफ्ट सुटली रात्री 11:30 वाजता. अच्छा अच्छा. हा हा. नेहमीचाच रस्ता होता, असा काही नवीन नाही. हम्म. मी निघालो, एका कंपनीतील मित्राने मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडलं. बरं. हा मग त्यानंतर मग थोडा एक 2-3 किलोमीटर रस्ता राहिला असेल. हा हा. मग त्यानंतर मी अशी ऑटोची किंवा एका वाट पाहत बसून थांबलो होतो तिथे. काय काय काय? ऑटोची हा पुढे जाण्यासाठी ऑटोची. हा, रांगेत थांबले होते. रांगेतनं त्याचा रस्ता सांगूनच होता. म्हणजे अच्छा त्या अच्छा. रहदारी असते नेहमी तिथे, हा पण हा. त्यावेळी एवढी नव्हती. हम्म. रात्रीचे 11:45 वाजले असते. हा हा हा. मग तेवढ्यातच समोरून अशी 3 मुले आली हा हा. आणि त्यांच्या हातात बांबू होता. त्यांनी मला मारलं मग बांबूने. अरे बापरे. हा 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 हा. मग मला काय समजेना. मग हम्म. मला कळलं हे चोरच आहेत. हो. आणि मी पण बापरे. आणि बघितलं आसपास आजूबाजूला कोण तरी नव्हतं? नाही. अंधार रस्ता, झाडी पण भरपूर होती. अरे 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 त्यामुळे अरे. मदत कोणाची मागे ते पण मला कळेना. अरे अरे. मग मी तेवढ्या किती तिथे जण होते ते तुम्हाला मारणारे? 3 जण होते. टू बाई ग. व्हीलर वरनं आले. अच्छा अच्छा. हा. त्यातल्या एकाच्या हातात बांबू होता आणि मागे 2 बसले होते. बाप रे. हा. मग मी तिथं एक 2-3 कंपनी होत्या. हम्म. लगेच मग मी परत जाऊन तिथे एक सिक्युरिटी गार्डची मदत मागितली. हा हा. हे लोक मला मारतायत, हा. माझी मदत करा. अच्छा, तुम्ही पण त्यानं पळत पण गेले नाही. तिकडे? गेटवर गेले. हा गेटवरून चढून जाण्याचा मी प्रयत्न केला, हा हा. पण काय जाऊ शकलो नाही. अच्छा अच्छा. कारण हा हा. गेट उंच होतं. बरं बरं. हा हा. मग त्या सिक्युरिटी गार्डने पण मदत नाही केली. मग हा ते हा. आले त्या सिक्युरिटी गार्डवर, त्यातील एक मुलगा. हा हा. आणि एक मग. मिनिट. हा. ते आले हम्म. आणि त्यातील एका मुलग्याने माझ्या 2 कानाखाली मारल्या. बाई गो. हा. हा. आणि हे तिघं मी काय करू पण शकेना. हो हो हो. मग त्याने माझ्या खिशात हात घातला हा हा. आणि माझा फोन घेतला. बापरे. हा. मग त्यानंतर ₹150 कॅश होती, हा ती हा हा. घेतली. बापरे. मग. आणि मग मी म्हणायला लागलो. मग ते म्हणले तुझा फोन देईन परत, आम्हाला ह्याच्यावरून गुगल पे कर. काय मग काय मी काय? त्यांचा गुगल पे मनी ट्रान्सफर कर. हा 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 हा. मग मी म्हणले ट्रान्सफर कर. माझ्याकडे पैसे कमी आहेत. हा. मग त्यांनीच टाकलं ₹2200, त्यांच्या हा. फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. मी अरे. पैसे का दिले, की जरी आपला फोन चोरी गेला हो तर हो. आपण त्यांच्या अकाउंटवरून त्यांना शोधू शकतोय. शोधू शकतो. अगदी बरोबर आहे. मग मी पण देऊन टाकले. हा. मग ते काय ₹150 घेतले, ₹2200 ट्रान्सफर केले. हा. मोबाईल देतो म्हणले, तो पण त्यांनी दिलाच नाही. नाही फोन दिला. घेऊन नाही. हा. मी नकार करत होतो मोबाईल द्यायला, हा. पण ते म्हणत होते मग चाकू काढ. अय्या. आणि मग काय, आपल्या शेवटी जीव महत्वाचा म्हणलं. आणि बरोबर. हा. मनातच स्वामींचं नामस्मरण चालू होतं. हा हा हा. मग काय त्यांना म्हणलं शेवटी जीव महत्वाचा, वस्तू बरं. काय अशा 56 घेता येतील. अगदी अगदी बरोबर. किती म्हणून मी विचार देऊन छान आहेत टाकलं. तुमचे. हा.
आम्ही देऊन टाकलं आणि तिथून कसा बस माझं मी रूम पर्यंत पोहोचलो मलाच कळेना. हा 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 मग मी रूम मध्ये गेलो, मला काही सुचेना, पाणी पिलं, थोडं हा शांत बसलो हा आणि मग मनातल्या मनात मी नामस्मरण पण चालूच होतं. हा मी हा म्हणलं स्वामी एवढी मी सेवा करतोय, हम्म. मला काही पण होऊ दे, उद्याच्या उद्या मला माझा फोन मला भेटला पाहिजे. हो 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 हो. मी असं म्हटलं हम्म. आणि मग तिथंच असं काही झोप तर लागली नाही, असंच पडलो. हा हा तेवढ्यात माझा एक मित्र होता, म्हणजे हा माझा हा रूममेटच, हम्म. तो आला. अच्छा. तो फोन घेऊन आला आणि म्हणला हम्म. तुझा फोन सापडलाय पोलिसांना आणि चोर हा. पण पकडले गेले. ते अरे रात्री कसे काय 2 पकडले गेले? 2 वाजता फोन आला. 2 वाजता मित्र आला रूम मध्ये. हा हा त्याच्या फोनवर पोलिसांनी फोन केला होता. हा म्हणजे पहिला फोन त्यांनी पोलिसांनी केला माझ्या आईला. हा हा आई पण काळजीत पडली ना, कारण मी कंपनीत बरोबर. पण नाही हो आणि हो रूम हो मध्ये पण आहे, काय मार्ग नाही. हो 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 हो. मग आईनं त्या मित्राला फोन केला, तो मग हम्म. फोन घेऊन आला. हम्म. मग मला पण प्रश्न पडला की फोन कसा काय सापडला आणि चोर हो पण हो 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 कसे काय सापडले. बरोबर. मग पोलिसांनी पुढे पेट्रोलियम करत होते ना, हा मी जिथे माझा फोन चोरीला गेला त्या हम्म. 15-20 मिनिटाच्या अंतरावर पोलीस पेट्रोलियम करत होते. म्हणजे काय ते करत राऊंड होते? मारतात ना, हा हा पेट्रोलियम हा हा राऊंड. हा. ते मारत होते आणि हम्म. त्यांना संशय आला त्या चोरांवर. अच्छा. त्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडेच माझा फोन होता. मग पोलिसांनी काय बापरे. केलं, हा. पोलीस गेले आणि माझा तर फोनला लॉक होतं. हो. मग ते काय केले, ते माझ्या फोन मधलं सिम काढलं हा आणि मी लास्ट कॉल कोणाला केलं त्यांच्या फोन मध्ये सिम घातलं हा. आणि लास्ट कॉल कोणाला केला होता, माझ्या आईला केला होता. अय्या हा त्यांनी हा घरी फोन लावला त्यावरून. हा हा हा. असा माझा अनुभव आला. अरे वा. स्वामींनी मला त्यातून वाचवलं. म्हणजे बघा, तुम्हाला सांगते मी, पोलीस कंप्लेंट करून पण लोकांचे मोबाईल सापडत नाही. हा आणि मी म्हणलेलं स्वामींना की माझा फोन मला काय करून दे, उद्या हा. सकाळपर्यंत सापडायला पाहिजे. ओ. मग तुम्ही काय असं बोलले होते का, मी पारायण करेल किंवा नाही काय? काय नाही, माझी रोजची नित्य सेवा. असं अरे काय वा. बोललो नव्हतो मी. काय माझी सुंदर. रोजची नित्य सेवा चालू असते. फक्त अतिशय मनात सुंदर म्हणलं मी आता अनुभव. उद्यापासून सेवाच करणार नाही म्हणलं. आई ग. हा तेवढं चिडून मी म्हणलं, हा काय हा. आपण तर सगळे प्रामाणिकपणे हे केलेलं आणि असे बरोबर. चोरटे येतात. आणि आता हाच मला संदेश द्यायचा आहे की जेव्हा असे जे लोक बाहेर आहेत त्यांनी एक तर रात्रीचा असा प्रवास करू नये, अथवा अगदी. काहीतरी आपल्याकडे एक पेपर असतो, हो. असं काहीतरी वस्तू ठेवावी समोर. हा हा. आणि शक्यतो एकट्याने प्रवास करूच नये, कारण हा. या एरियात बरेच मर्डर पण झालेले आहेत या चाकण एरियात अरे असे. बापरे. त्यामुळे हा माझा संदेश सगळ्यांना आहे नाही की नाही, एकट्याने खूप असे छान आहे. ग्रुपने राहावे रात्री प्रवासाचं करू नये. खरंय. हा. तुम्ही पण आता याच्या पुढे असं बिलकुल जात नका होय जाऊ, होय. दादा. हो हो. पण खूप छान अनुभव आहे तुमचा, अतिउत्तम आहे. हा. तेच आता संदेश द्यावा म्हणलं आपण लोकांनाही, त्यातून हो. जागृती होईल. हा. नाही, खरंच खूप चांगलं काम केलं तुम्ही. मी शेअर हा करते. ठीक आहे सर. श्री स्वामी समर्थ. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.